नमस्कार मित्रांनो, मी नामदेव दळवी. आज आपल्यासाठी पुन्हा 25 प्रश्न घेऊन आलो आहे. बघा, सरावासाठी जे 25 प्रश्न आज आपण पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपनी भरतीकरता तुम्हाला उपयोगात पडतील अशी मी अपेक्षा करतो. म्हणून हे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न घेऊन आलो आहेत. तर चला, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा, पोल माउंटेड सबस्टेशनसाठी कोणत्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर वापरतात? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 200. बघा, पोल माउंटेड सबस्टेशनसाठी कोणत्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर वापरतात? तर जवळपास 200 पर्यंत ठीक आहे. त्यापेक्षा मोठा ट्रान्सफॉर्मर हा वापरला जात नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतात वीज निर्मिती व्होल्टेज व वारंवारता किती आहे? बघा, आपल्या भारतामध्ये वीज निर्मिती व्होल्टेज व वारंवारता किती आहे? म्हणजे ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते त्या ठिकाणी किती केली जाते आणि वारंवारता काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 केव्ही 50 हर्ट्स. बघा, 11 केव्ही ही वीज निर्मिती केली जाते आणि आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 हर्ट्स. तर चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी कोणते लाइटिंग अरेस्टर वापरतात? बघा, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी कोणते लाइटनिंग अरेस्टर वापरतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपले पर्याय क्रमांक 3 हॉर्न टाईप. बघा, ऑल टाईप. 1 नंबरचा पर्याय हा आपला या प्रश्नाचं उत्तर आहे. वॉल्क टाईप या प्रकारचं लाइटिंग अरेस्टर हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी वापरले जाते. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, ॲम्प्लिफायरचा गेन कशामध्ये मोजतात? बघा, ॲम्प्लिफायरचा गेन हा कशामध्ये मोजतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे डेसिबलमध्ये ॲम्प्लिफायरचा गेन हा मोजतात. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 5 बघा, ब्रेकडाऊन भागात कोणते डायोड कार्य करतात? बघा, खालीलपैकी ब्रेकडाऊन भागात कोणते डायोड कार्य करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 झिनर डायोड. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या जेवढ्या लाईक्स आपल्याला मिळतील तेवढे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती जास्तीत जास्त अपलोड होतील. म्हणून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 6 बघा, विंड मिलकडून कोणती ऊर्जा मिळते? बघा, विंड मिलकडून कोणती ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विद्युत ऊर्जा ही विंड मिलकडून आपल्याला मिळत असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतात थर्मल पॉवर स्टेशनमध्ये किती मेगावॅट वीज निर्मिती होते? बघा, भारतामध्ये थर्मल पॉवर स्टेशनमध्ये किती मेगावॅट वीज निर्मिती होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल, पण तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 8 बघा,
11 केवीची ट्रान्समिशन लाईन किती अंतरापर्यंत वापरली जाते? बघा 11 केवीची ट्रान्समिशन लाईन ही किती अंतरापर्यंत वापरली जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पर्याय क्रमांक 4. 20 ते 25 किलोमीटरपर्यंत 11 केवी वापरली जाते. शक्यतो आपण बघतो आहेत ग्रामीण भागात किंवा कुठे ही पार 50, 60, 70च्या पुढे पण असते, पण ते नियमानुसार 11 केवीची ट्रान्समिशन लाईन ही 20 ते 25 किलोमीटरच्या दरम्यान ही वापरली पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 बघा. 200 किलोमीटर पर्यंतच्या ट्रान्समिशन लाईनसाठी किती व्होल्टेज पाहिजे? बघा 200 किलोमीटर समजा ट्रान्समिशन आहे त्यासाठी किती व्होल्टेज हे आवश्यक आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 33 केवी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 बघा. पिन टाईप इन्सुलेटरचा जास्तीत जास्त वापर कोणत्या व्होल्टेज लेवलपर्यंत केला जातो? बघा पिन टाईप जे इन्सुलेटर असते त्याचा उपयोग हा जास्तीत जास्त कोणत्या व्होल्टेजच्या लेवलपर्यंत केला जातो? तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की 33 केवीपर्यंत आपण पिन इन्सुलेटर हे बघितलं आहे. त्याच्या पुढे पिन इन्सुलेटर हे आपण बघितलेले नाही. त्यापुढे सस्पेन्शन इन्सुलेटर असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. अंडरग्राउंड केबलमध्ये कोणते इन्सुलेशन वापरतात? बघा अंडरग्राउंड केबलमध्ये कोणते इन्सुलेशन वापरतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील तीनही इन्सुलेशन आहेत ते अंडरग्राउंडच्या केबलमध्ये हे यूज केले असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 बघा. किती केवीच्या पुढे प्रेशर केबलचा वापर होत नाही? बघा किती केवीच्या पुढे प्रेशर केबलचा वापर हा होत नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 66 केवी. 66 केवीच्या पुढे प्रेशर केबलचा उपयोग होत नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 बघा. मीटर्समध्ये कोणत्या प्रकारचा चुंबक वापरतात? बघा जे मीटर्स असतात त्यामध्ये कोणत्या प्रकारचा चुंबक हा वापरला जातो? तर त्यामध्ये हॉर्सशू हा चुंबक वापरला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीपैकी कोणता पॅराचुंबकीय पदार्थ आहे? बघा खालीपैकी कोणता पॅराचुंबकीय पदार्थ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तांबा. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. कॅपॅसिटरचा एकक काय असतो? बघा कॅपॅसिटरचा एकक काय असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॅरेड. फॅरेड हा कॅपॅसिटरचा एकक आहे. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. कोणत्या कनेक्शनला मेस कनेक्शन असे म्हणतात? सॉरी या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे टायपिंग करताना. कोणत्या कनेक्शनला मेस कनेक्शन असे म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेल्टा. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 17 बघा. बायनरी नंबर सिस्टमचा पाया किती असतो? बघा बायनरी नंबर सिस्टमचा पाया किती असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. किती नंबर असतो? 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 बघा. ASCII कोड किती बिटचा असतो? बघा ASCII कोड हा किती बिटचा असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 बिटचा हा कोड असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 बघा. ट्रान्झिस्टरच्या ज्या टोकाला चार्ज गोळा होतो त्याला काय म्हणतात? बघा ट्रान्झिस्टरच्या ज्या टोकाला चार्ज गोळा होतो त्याला काय म्हणतात? तर प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक
3 कलेक्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 बघा. ट्रान्झिस्टरमध्ये डोपिंग किती असते? ट्रान्झिस्टरमध्ये इमिटरची डोपिंग किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जास्त. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21 बघा. रेल्वे क्रॉसिंग व 33 kV लाईनसाठी कोणत्या टाईपचे गार्डिंग हे वापरले जाते? तर मित्रांनो या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग व 33 kV असते त्या ठिकाणी आपण क्रेडल ही गार्डिंग वापरत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. बॅटरी चार्जसाठी कोणते रेक्टिफायर वापरतात? बघा बॅटरी चार्जसाठी कोणते रेक्टिफायर वापरतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 PN जंक्शन हे रेक्टिफायर बॅटरी चार्जिंगसाठी वापरले जातात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 बघा. फ्यूजसाठी कोणते मटेरियल वापरतात? बघा फ्यूजसाठी कोणते मटेरियल वापरतात? तर सर्वात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितीच आहे. तर फ्यूजसाठी चिनी माती बघा चिनी माती हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 24 बघा. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विरोधकता सर्वात कमी आहे? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कॉपर. चला शेवटचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता वायुरूप कंडक्टर आहे? बघा खालीलपैकी कोणता वायुरूप कंडक्टर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल. तुम्हाला जर अशाच व्हिडिओ किंवा PDFs पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही लवकरच सर्व PDF आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.